नाकात नथनी कानात झुमका मराठ मोळेने सुन्न साडी सुंदरा झालो ग तुझा फॅन मी खरा प्रेमात तुझ्या लाख नजरा नाकात नथनी कानात झुमका मराठ मोळेने सुन्न साडी सुंदरा झालो ग तुझा फॅन मी खरा प्रेमात तुझ्या लाख नजरा। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालला आहे। त्याच्यावरती ही जी रील्स आहेत आपण एडिट केलेली आहे। तुम्हाला पण अशा हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करायचा असेल तर हावडी शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं हावडी क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला जो बीट मोड आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीट मोड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडीवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर हे तुम्ही एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे पहिल्यांदा उठायचं आहे। ह्या बीट मोडीमध्ये जे आपण बीट दिल्यात जिथून चेंज होतील तिथून हा जो इथून स्पीड करायचा। पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशी होतं चेंज होत आहे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। बीट मध्ये ते कट केल्यानंतर आता आपल्या करायचं सिम्पली हे जे वेगवेगळे भाग होऊन जाते त्यामध्ये इथून आता तुम्हाला फोटो ॲड करायचे तर सिम्पली आपल्याला इथून फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू सिम्पली तुमचे इथून फोटो ॲड करून घ्यायचा। तर इथं आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून हा फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याकडे सिम्पली 2 बटन इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे ठीक आहे। आणि इथून हा फोटो झूम केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे। हा जो फोटो आहे तो अशा प्रकारे राईटला आणायचा आहे म्हणजे इथून जसं मी आणलं तशा वेळा ठीक आहे। तुमचा जो पण फोटो असेल अशा वेळी इथून आणून ठेवायचा मध्यभागी नाही ठेवायचा। आपण एक म्हणजे लेफ्ट साईडला इथून लिरिक्स ॲड करणार आहे ते तुम्हाला इथून पुढे सांगेल त्यासाठी तुम्हाला सर्व फोटो इथून अशा वेळी इथून ॲड करून घ्यायचे। सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला तिसऱ्या बीटला इथून सर्व बीट आहेत त्या सर्व बीटला इथून तुमचे जे फोटो असतील इथून ॲड करून घ्यायचे। फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण एक व्हाईट कलरची बॉर्डर दिली इथून तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायची ठीक आहे। ही बॉर्डर इथे ॲड केल्यानंतर ह्याच्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा बघा ठीक आहे। इथून नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे आणि हे जे PNG अशा थोडं झूम करायचं स्क्रीनवर जसे इथे आपण केले तसे बघा ठीक आहे। इथून हे PNG अशा इथून ॲड केल्यानंतर आता इथे आपल्याला PNG इथून ॲड करून घ्यायचे जे आपण लिरिक्स PNG आहेत त्या। तर इथे तुम्हाला काय करायचं सिम्पली ना आपण PNG इथून तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा फोटो आहेत तिथे आपले किती बीट आहेत तर 8 बीट आहे। तर आपण आहे ना PNG 8 दिलेले आहेत प्रत्येक बीटला एक PNG ठीक आहे म्हणजे प्रत्येक फोटोला एक PNG। तर जे पण इथून फोटो असतील ना त्या सर्व फोटोला एक PNG इथून ॲड करायचं आहे। तर सिम्पली आपण पहिल्यांदा व्हिडिओ थांबल्यानंतर ॲड ओव्हरवरती क्लिक करू आपलं जे पहिलं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याच्या PNGची लेंथ असे पहिला जो हा फोटो आहे तेवढीच ठेवायची। ठेवल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे त्याच PNGवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू। इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेड इनचं इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हे जे PNG ना त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं इथे ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। तर डुप्लिकेटचं झाल्यानंतर आपल्या त्याच्या पुढचं हे PNG येऊन जाईल म्हणजे त्याच्या पुढं ठीक आहे। त्याच्या पुढं आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हे जे दुसरं PNG आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढेच ठेवायचे अशा इथून लेंथ कमी करू शकता जास्त करू शकता जसं तुमचा फोटो आहे त्यानुसार ठीक आहे। आता हे इथून आहे ना सिम्पली हे PNG इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करून घ्यायचं अशा ठीक आहे। तर मी काय करतो आता इथून सर्व PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो आता सांगितलं तशा प्रकारे आणि तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG आपण बीट नावचा इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे ते यायचं आहे आणि त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मी इथून तुम्हाला ना एक इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करत चालायचं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला ठीक आहे। तर जर तुम्हाला इथून कोणतं इफेक्ट नाही मिळत तर डायरेक्ट सर्च करायचं आहे सर्व आपण इफेक्टची नाव आहे ते तुम्हाला वरती मिळून जातील। तर पुन्हा मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला फील्डचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल ना संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्या पुढचे ट्रान्झिशन आपल्या सिम्पली प्रोमध्येच एक इफेक्ट होऊन जाईल. 3D कार्ड 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या ट्रान्झिशनला प्रोमध्येच स्लाइड रिव्हर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झिशन आपल्या सिम्पली प्रोमधलाच 3 स्लाइड्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनला आपल्या सिम्पली प्रोमधलाच कलर विपचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुढचं जे त्याच्या पुढचं त्या ट्रान्झिशनला आपल्या सिम्पली प्रोमधलाच कट रिव्हलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुढचं जे आपले हे शेवटचं ट्रान्झिशन राहील त्याला आपल्या सिम्पली प्रोमधलाच 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एन्जिट यायचं आहे. पहिल्या एन्जिट आल्यानंतर इथे मग इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली तुम्हाला इथे डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे किंवा इथं तुम्हाला आहे ना सर्चवरती क्लिक करून सुद्धा तो इफेक्ट इथून ॲड करू शकता. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल घर सिक्रेट अशा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टचे लेंथ असे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.